मी मेले तर दुःख करत बसू नकोस, जेव्हा इंदिरा गांधी नातू राहुल गांधींना म्हणाल्या होत्या. 24 जानेवारी 1966 इंदिरा गांधींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली, पण त्यांच्या विरोधात दिल्लीच्या काही भागांत पोस्टर झळकली होती. इंदिरा विधवा आहेत, देशासाठी अपशकुनी आहेत, असा त्यात उल्लेख होता. शपथ घेतली त्याच दिवशी भूकंप झाला. विमान अपघातात होमी भाभांचं निधन झालं. अशा प्रकारे त्यांच्या विरोधात बदनामीची मोहीमच सुरू झाली होती. इंदिरा गांधींनी पुढे आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर हे दाखवून दिलं की त्या अपशकुनी नाहीत. इतकंच नाही तर पुढे त्यांच्या कार्याची प्रशंसा विरोधकांनी देखील केली. इंदिरा गांधी हयात होत्या तोपर्यंत त्या देशाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू होत्या. एकतर त्या पंतप्रधान होत्या किंवा जो पंतप्रधान असेल त्याच्या प्रमुख विरोधक होत्या. त्यांना डावलून देशाचं राजकारण करणे म्हणजे केवळ अशक्य होते. अंबरीश मिश्र त्यांच्या सुगंध दरवळे इथे या पुस्तकामध्ये इंदिरा गांधींबद्दल म्हणतात, या बाईने हा देश कधी मिठीत तर कधी मुठीत ठेवला. आज कोणत्याही सामान्य नागरिकाला भारताच्या पंतप्रधानांची भेट घ्यायची असेल तर ते जवळपास अशक्य आहे. पण इंदिरा गांधी अशा पंतप्रधान होत्या ज्यांना नागरिकांना थेट भेटता येत होतं. देशाच्या कानाकोपऱ्यातून नागरिक इंदिरा गांधींना भेटायला दिल्लीत जात असत. लोक मला कायम विचारतात, तुम्ही एवढ्या लोकांना का भेटता? तुमचा वेळ त्यामुळं वाया जात नाही का? मी त्यांना सांगते, हे माझ्या आयुष्यातलं सर्वात महत्त्वाचं काम आहे. त्यामुळे कधीच माझा वेळ वाया जात नाही. उलट यामुळं मला संपूर्ण भारताचं चित्र कळतं, असं इंदिरा गांधी कायम म्हणत असे. रोज शेकडो लोकांना भेटणं त्यांच्यासाठी अजिबात नवं नव्हतं. अलाहाबादच्या ज्या आनंद भवनमध्ये त्या लहानाच्या मोठ्या झाल्या तिथं रोज शेकडो लोकांचा राबता असायचा. सामान्यातला सामान्यपासून राजे महाराजे आणि उमरावांचाही त्यात समावेश होता. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचं ते एक केंद्रच होतं. शिवाय मोतीलाल नेहरू निष्णात वकील असल्यामुळे कायदेशीर सल्ले घेण्यासाठी अनेक मंडळी यायची. पण मोठ्या घरात आणि मोठ्या गोतावळ्यात राहण्याचे जसे फायदे असतात तसे तोटे असतात. पुपुल जयशंकर इंदिरा गांधींच्या बालपणाच्या मैत्रीण होत्या. त्यांनीच पुढे इंदिरा गांधी यांचं चरित्र लिहिलं. ते इंदिरा गांधी यांची सर्वात योग्य माहिती असलेलं चरित्र मानलं जातं. कारण मृत्यूआधी इंदिरा यांनीच त्यांना त्यासाठी गळ घातली होती आणि काही मुलाखतीत सुद्धा दिल्या होत्या. त्यात पुपुल लिहितात, वाढत्या वयात गरजेची असलेली सुरक्षा इंदिरा यांना त्यांच्या बालपणात कधीच मिळाली नाही. त्यात प्रचंड चढ उतार होते. त्याला 2 मुख्य कारणं होती. वडील पंडित नेहरूंचं सतत कामानिमित्त बाहेर किंवा जेलमध्ये असणं आणि आई कमला यांचं आजारपण. आईच्या आजारपणामुळे इंदिरा गांधींच्या शिक्षणात कायम बदल होत राहिले. त्यांच्या शाळा वेळोवेळी बदलल्या गेल्या. आईच्या आजारपणामुळे त्यांना वेगवेगळ्या वेळी युरोपातही जावं लागलं. त्याच दरम्यान त्यांची फिरोज गांधींशी ओळख झाली. ओळखीचं रूपांतर प्रेमात आणि नंतर विवाहात झालं. पण त्यांच्या नात्याची वीण मात्र घट्ट होऊ शकली नाही. अनेक कारणांमुळे या पती आणि पत्नीमध्ये सतत वाद होत असल्याचं मत इतिहासकारांनी मांडलं आहे. भारत स्वतंत्र झाल्यावर नेहरू पंतप्रधान झाले. त्यावेळी इंदिरा मुलांसह त्यांच्याबरोबर राहत तर फिरोज मात्र दुसरीकडे राहत असत. राजकारणाचे बाळकडू. इंदिरा यांना राजकारणाचं बाळकडू घरातूनच मिळालं होतं. आनंद भवनमध्ये राहत असताना लहानपणापासूनच त्यांचा संबंध स्वातंत्र्य चळवळीतल्या बड्या नेत्यांशी आला होता. पंडित नेहरूंमुळे त्यांना जगभरातल्या महत्त्वाच्या नेत्यांना, शास्त्रज्ञांना आणि विचारवंतांना भेटता आलं होतं. काँग्रेसच्या राजकारणात त्या आधीपासूनच सक्रिय होत्या. त्यात वयाच्या 41व्या वर्षी 2 फेब्रुवारी 1959ला त्या काँग्रेसच्या अध्यक्ष झाल्या. पण त्या वर्षी त्यांच्या पतीचं निधन झालं. भारत-चीन युद्धाच्या साधारण 2 वर्षांनंतर 27 मे 1964ला पंडित जवाहरलाल नेहरूंचं निधन झालं. तोपर्यंत इंदिरा काँग्रेसच्या एका महत्त्वाच्या नेत्याच्या रूपात उदयाला आल्या होत्या. नेहरूंच्या मृत्यूनंतर लाल बहादूर शास्त्री यांना पंतप्रधान करण्यात आलं.
पण पुपुल जयशंकर यांच्या मते लालबहादूर शास्त्री यांनी इंदिरा यांना बोलावून घेतलं आणि पंतप्रधानपद ऑफर केलं होतं. पण इंदिरा यांनी त्यांना नकार दिला. त्यांना वाटत होतं की आताच पंतप्रधान झाले तर मी नेस्तनाबूत होऊन जाईल. पण लालबहादूर शास्त्रींच्या आग्रहामुळे मात्र त्यांनी मंत्रिमंडळात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. तुमच्या सहभागाशिवाय मी मजबूत सरकार स्थापन करू शकत नाही, असे उद्गार त्यावेळी शास्त्री यांनी काढले होते. यांनी माहिती प्रसारण खात्याचं मंत्री होण्यास नकार दिला. इंदिरा यांना यावेळी खरं तर परराष्ट्र खाते देऊ करण्यात आलं होतं, पण त्यांनी स्वतःहून माहिती प्रसारण खात्याचं मंत्री होणं पसंत केलं. मला कुठलंही महत्त्वाचं खातं नको, अर्थात माझे लेखी माहिती प्रसारण खातं जास्त महत्त्वाचं होतं. माहिती प्रसारण खात्यात मला जास्त चांगलं काम करता येईल आणि ते मला जास्त आकर्षक आणि महत्त्वाचं खातं वाटतं, असं आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटलं होतं. पण इंदिरा गांधी यांचं हे मंत्रिपद आणि लालबहादूर शास्त्रींचं हे पंतप्रधानपद औटघटकेचंच ठरलं. 1965च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर ताश्कंदला करार करण्यासाठी गेलेल्या लालबहादूर शास्त्री यांचं करारानंतर तिथंच निधन झालं. साधारण 1.5 वर्षांपूर्वी नाकारलेलं पद इंदिरा यांच्याकडे पुन्हा एकदा चालून आलं होतं. त्यावेळेचे काँग्रेस अध्यक्ष के. कामराज यांनी इंदिरांचं नाव पंतप्रधानपदासाठी पुढे केलं. इंदिरा कमी अनुभवी आहेत, त्या आपल्या कंट्रोलमध्ये राहतील. शिवाय त्यावेळी काँग्रेसला मतं खेचणाऱ्या चेहऱ्याची गरज होती. त्यावेळी इंदिरा यांना मतं खेचणारं मशीन समजलं जात होतं, असं नंतर माजी पंतप्रधान नरसिंह राव यांनी म्हटलं होतं. पण मोरारजी देसाईंच्या नेतृत्वातल्या एका गटाचा मात्र इंदिरा यांच्या पंतप्रधानपदाला विरोध होता. त्यांनी निवडणुकीच्या माध्यमातून काँग्रेसचे नेते निवडण्याचा आग्रह धरला. ठरल्याप्रमाणे निवडणूक झाली. इंदिरा यांना 355 तर देसाई यांना 169 मतं मिळाली. परिणामी इंदिरा यांच्या गळ्यात पंतप्रधानपदाची माळ पडली. 24 जानेवारी 1966ला इंदिरा गांधी देशाच्या 3ऱ्या आणि पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या. इंदिरा गांधींना अघटित घडण्याचा अंदाज होता. असं म्हणतात की इंदिरा गांधींना त्यांची हत्या होऊ शकते याचा अंदाज आधीच आला होता आणि त्यासाठी त्या तयार सुद्धा होत्या. बांगलादेशातल्या शेख मुजीबुर रेहमान यांच्या कुटुंबाप्रमाणे आपल्याही कुटुंबाची हत्या होईल आणि आपल्याही कुटुंबाच्या 3 पिढ्या एकाच वेळी मारल्या जातील याची भीती इंदिरा गांधी यांना होती. भाऊ अरुण नेहरू यांच्याकडे इंदिरा यांनी वारंवार ही भीती व्यक्त केली होती. रशीद किडवई यांनी त्यांच्या भारत के प्रधानमंत्री पुस्तकात त्याबाबतचा एक किस्सा लिहिला आहे. इंदिरा गांधी यांना त्यांच्या हत्येची जणू आधीपासूनच जाणीव झाली असावी अशा आविर्भावात त्या राहुल गांधींशी संवाद साधत, जर माझी हत्या झाली तर फार दुःख करून घेऊ नकोस. मी माझं आयुष्य माझ्या पद्धतीने जगले आहे. असं झालं तर दुःख करत बसण्यापेक्षा माझ्या अंत्ययात्रेची तयारी कर, असं त्यांनी राहुल यांना सांगून ठेवलं होतं. त्यांनी अनेक वेळा राहुल यांच्याशी याबाबत चर्चा केल्याचं किडवई लिहितात. त्यांची अंत्ययात्रा कशी असावी याच्या सूचना सुद्धा त्यांनी राहुल गांधी यांना देऊन ठेवल्या होत्या. इंदिरा गांधी यांना बुलेट प्रूफ जॅकेट घालण्याचा आणि शीख सुरक्षा रक्षकांना आजूबाजूला न ठेवण्याचा सल्ला देण्यात आला होता. पण इंदिरा गांधींनी दोन्ही गोष्टींना नकार दिला होता. हत्येच्या काही दिवस आधी इंदिरा गांधी यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या बियंत सिंग यांची स्तुती केली होती. यांच्यासारखे शीख सुरक्षा रक्षक जेव्हा माझ्या आजूबाजूला असतात तेव्हा मला कशाचीच भीती नसते, असं त्यांनी म्हटलं होतं. पण याच बियंत सिंग आणि त्यांचा सहकारी सतवंत सिंग याने इंदिरा गांधी यांच्यावर 31 ऑक्टोबर 1984ला गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते नानाजी देशमुख यांनी प्रतिपक्ष नावाच्या मासिकात लेख लिहून इंदिरा गांधी यांची प्रशंसा केली होती.